आपण बघू शकता शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट जे आहेत आशिष जयस्वाल जी या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता वी फॉर्मवर ते साईन करताना आशिष जयस्वाल बंडूभाऊ तळवेकर च्या निकटवर्ती आहे. आणि या ठिकाणी जे आहे राज्यमंत्री आशिष देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. देशमुख साहेबांसोबत थोडं सर काय सांगाल, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आलाय, मंत्री असून सुद्धा मोठी गोष्ट आहे. हा माझा मानस पुत्र आहे. बिलकुल. आणि बंडूभाऊवर माझा प्रेम आहे. बिलकुल. माझ्या प्रत्येक निवडणुकीत तो माझ्यासोबत राहते आणि नागपूर शहरामधला उत्कृष्ट सेवा देणारा डेडिकेटेड नगरसेवक आहे. मला अभिमान आहे की अशा कार्यकर्त्याला मी त्याच्या कुटुंबात तिकीट देऊ शकलो. आणि लोकप्रतिनिधी आदर्श असावा कसा, तर जनतेची सेवा कशी करावी तसं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा द्या. महायुतीमध्ये शिवसेनेला किती जागा मिळाल्या आहे? महायुतीमध्ये शिवसेनेला जागा किती मिळाल्या आहे नागपुरात? 3 वाजतानंतर त्याच्यावर मी भाष्य करेन. म्हणजे अजून डिक्लेअर नाही झालं जागेसंदर्भात भाऊ अजून बघू शकता आपण महायुतीला किती जागा मिळाल्या अजून भाऊनी स्पष्ट नाही केलं आहे आशिष जयस्वाल यांनी. पण महायुती झाली असं सांगितलं जाते, पण एकंदरीतच जे आहे जेव्हा मिळाल्या यावर जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र भाऊनी अजून काही पत्ते ओपन केलेले नाही आहे. पण महानगरपालिकेमध्ये आपण बघूया की शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने किती जागा सोडलेल्या आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आशिष जयस्वाल जे आहे ते जे आहे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी म्हणजेच उमेदवारासाठी आलेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आहे. प्रभाग 3 मधून जे आहे ही उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर नक्कीच शिवसेनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आशिष जयस्वाल यांनी भेट दिलेली आहे. आणि बघू शकता प्रभाग 3 चे उमेदवार आहेत ते तळवेकर यांची मुलगी आहे, तिला उमेदवारी मिळाली आहे. आणि थेट जे आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. तर निवडणूक जी आहे एकदमच आता नागपूर महानगरपालिकेची यथेची होणार आहे. महायुती मधून जे आहे ही सीट देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पण जेव्हा महायुतीला किती सीटा नागपूरमध्ये मिळाल्या शिवसेनेला यावर मात्र राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाष्य केलेलं नाही आहे. नक्कीच काही तो 1-2 दिवसातच आता नक्की स्पष्ट होईल की नेमकं कोणाच्या किती सीटा या ठिकाणी निवडून येणार आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्यासोबत आपण बघू शकतोय सूरज गोजे जे आहे शहर अध्यक्ष सूरज गोजे सुद्धा आहे. भाऊ अरे थोडा अर्जंट आहे. एक मिनिट, शहर अध्यक्ष आहे तुम्ही शहर अध्यक्ष काही कामाने किती म्हणजे महायुती झाली आहे एवढं सांगा. हो महायुती झाली आहे. महायुतीत किती सीट आपल्याला मिळाल्या शिवसेनेला? 8 सीटवर झाली आहे महायुती. कमी सीटा मिळाल्या आहे पण ठीक आहे. समाधानी आहात तुम्ही? समाधानी पूर्णपणे नाही आहे पण महायुती झाली आहे. आमच्या सर्व वरिष्ठांची इच्छा होती की युती झाली पाहिजे. तुमची किती सीटाची मागणी होती? आम्ही किमान 12 सीटवर मागणी होती पण ते होऊ शकलं नाही. 8 सीटवर आता आम्ही लढून राहिलो महायुतीचे उमेदवार. तर नक्कीच सुरेश भाऊ गोजेंनी सांगितलं की 8 सीटा ज्या आहे त्या महायुतीला मिळणार आहे आणि 8 सीटावर जे आहे ते महायुती लढणार आहे. जास्त सीटाची मागणी होती पण आम्हाला 8च सीटा मिळाल्या, त्या कारणाने आम्ही समाधानी आहे आणि महायुतीमधून लढणार आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा.